माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. हे अचानक काय? गेले कित्येक दिवस मला तुला हे सांगायचंय. मोहिनी, विल यू बी माय? मुकुंद, तू उभा राहा ना आधी. उठ तू प्लीज, कोणीतरी बघेल. प्लीज प्लीज उभं राहा. हे लग्न वगैरे, मला काय वाटतं, आपल्याला ज्या गावाला जायचंच नाही त्याचा विचारही नको करूया. सॉरी. हे काय, पोळी वाढू तुला अजून एक? नाही, नको आहे. भाजी केवढीशी घेतलीस तू? भूक नाहीये. चला सुरू करा, सुरू कर का? काय चाललंय सगळ्यांचं? माझा निर्णय कळला नाही तर उपाशी राहणार आहात का तुम्ही सगळे? पिंकी, तुम्हाला काय वाटतंय? मी अस्वस्थ झाले नसेल? मला भीती वाटत नसेल? माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले नसतील? पण मी आता माझा निर्णय घेतलाय. हा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं नव्हतं, कारण यामागे माझा भूतकाळ आहे. आई बाबा लवकर गेले आणि नंतर लगेचच माझं प्रतापरावांबरोबर लग्न झालं. आपला नवरा कसा असावा हे चित्र डोळ्यासमोर यायच्या आधीच तो नराधम माझा नवरा झाला होता. सून म्हणून त्या घरी गेले खरी, पण काहीच करू दिलं नाही त्या माणसाने मला. लग्न करून आले होते की काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला आले होते तेच कळत नव्हतं. कित्येक वर्ष त्यांच्या जाचातच गेली. बाकी पुढचं तर सगळं तुम्हाला माहितीच आहे. तुम्हा दोघींशिवाय मी कधीच कुठल्याच गोष्टीचा विचार नाही केला. पिंकी आणि यांचा आधार होता, हेच खूप होतं माझ्यासाठी. न मागता देवाने तुम्हा दोघींच्या डोक्यावर छत्र दिलं होतं, मला आधार दिला होता. झालेलं सगळं विसरून परत जगायचा प्रयत्न सुरू केला. पण आई वडिलांचे संस्कार इतके भिनले गेले होते की ज्या माणसाने जीवानिशी मारायचा प्रयत्न केला त्या माणसाच्या नावाचं मंगळसूत्र मात्र तसंच राहून गेलं. तर त्या दिवशी मोहिनीने जेव्हा ते खेचून काढलं तेव्हा या गोष्टीची जाणीव झाली. 22 वर्षांपूर्वी या माणसानं तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि स्वतःचं सगळं आयुष्य आपल्या सगळ्यांसाठी वाहून घेतलं.
स्वतः लग्न केलं नाही, संसार केला नाही, फक्त आपल्या सगळ्यांसाठी जगत राहिले. पण ते काल म्हणाले ते अगदी खरं आहे. त्यांना वडील म्हणून मान मिळणं हा त्यांचा हक्क होता. आणि मोहिनी, तू म्हणालीस ते सुद्धा खरंय. मी स्वतःशीच खोटं बोलवून स्वतःला फसवत होते. पण आता वेळ आली माझ्या मुलींसाठी, या घराच्या भल्यासाठी मला निर्णय घ्यावाच लागेल. महेंद्र, तुम्ही सगळ्यांसमोर मला प्रश्न विचारला होता ना. आज मी सुद्धा सगळ्यांसमोरच त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. मान्य आहे ना तुम्हाला सगळ्यांना हे? मान्य? अरे बजा, मेरे भाई की शादी है. मेरे भाई की शादी है, मेरे भाई की शादी है, मेरे भाई की शादी है, मेरे भाई की शादी है. आई हो म्हणाली. अगं तुम्ही भरल्या ताटावरून उठलाय. तू होकार दिलास ना, आता मला भूक नाहीये, माझं पोट भरलंय. तरी पण सॉरी. मी कानासमोर साखर ठेवते, आलेच. अरे आले लग्न गटी समीपना. एक मिनिट. थँक्यू शालू. आई हो म्हणाली, शालू हो म्हणाली. थँक्यू. तुला क्या कार्तिकी. आई ग, वेडी होऊन मी वेडी होऊन जाईन. शालू थँक्यू यार. शालू बाबा अभिनंदन. तुझं पण नारायण मनासारखं. आई अभिनंदन. अगं चांगले मूडभर भरव ना. आतू हे घे. दी साखर. तोंड गोड कर. आई बाबा, मला आयुष्यातलं सर्वात मोठं गिफ्ट दिलंय तुम्ही आज. मला आता काही नको. चला आता लगेच लग्नाची तयारी सुरू करूया. करूया म्हणजे लगेच करूया. मी उद्याच कोर्टात अर्ज देतो. तारीख मिळाली की सह्या करून टाकू. अरे भाई उसमें क्या मजा. आज कोर्टा भेटत काय ना.
मस्त धूम धडाक्यात लग्न करायचं आपण हा. म्हणजे मग कसं करायचं लग्न? ए नाही बाबा, आम्हाला सगळं साग्र संगीत हवंय. म्हणजे बघ, हळद, संगीत, मेहंदी, वरात सगळं सगळं हवंय. स्वतःच्या आई बाबाच्या लग्नात हजर राहायला मिळतंय अशी भाग्यवान मुलं आम्हीच. आता एवढं सगळं सांगितलंच आहेस तर मग बघण्याचा कार्यक्रम पण करून टाक की मग. वाव, ही मस्त आयडिया. एक नंबर काय ग, मी असं सहज बोलले. मी सहज बोललीस पण भारी बोललीस. असंच करूया. मी पण एक्झॅक्टली हाच विचार करत होते. हो ना दी? हा, येस येस, इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग. ऐकलत ना, गंमत करत होते त्या. नाही बाबा, बघण्याचा कार्यक्रम आपण नक्की करू. हा, काहीतरीच वेडी. चला पटपट जेवून घ्या, आता बाकीचं उद्या बघू. चला बसा. आता पोटभर जेवणार. आता आता पोळी वाढ मला अजून एक. हा घे 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 पोळी घे. चहा बरा झालाय. आरके सरांचा मूड कसा आहे? बरा आहे ना? सकाळपासून तरी बरा आहे, पण आता इथून पुढे काय होईल हे माहित नाही. ते पण बरोबरच आहे म्हणा. तुम्हाला माहितीये, आपल्या मागच्या गल्लीतला व्हिडिओ व्हायरल झालाय. पाहिलात की नाही? कुठला व्हिडिओ? हा बघा. अरे किती भयानक व्हिडिओ आहे हा. अरे पोलिसांनी काही ऍक्शन वगैरे काय घेतली की नाही यावर? काय बंटी, सकाळ सकाळ पोलिसांची आठवण काढतोयस? सर आधीच निगेटिव्ह पब्लिसिटी झाली आहे. आज काय? ते पंढरीने मला हा व्हिडिओ दाखवला. बघा ना किती भयानक आहे. अहो म्हणजे ते रस्त्यावरच्या कुत्र्याचे पाय बांधलेत आणि बाईकला बांधून त्याला फरफटत घेऊन गेलेत. कोण आहे ते? सर असतील कोणीतरी गावगुंड. शोध ते कोण आहेत ते. सर याची काय गरज नाहीये सर. सर आपल्या बंगल्याच्या मागच्याच गल्लीत झाले. पोलीस कंप्लेंट कर मग, ताबडतोब. आणि जातीने लक्ष घालायचंस तू. सर कशाला? अहो लोक करतील ना कंप्लेंट. काय रे पंढरी, केले ना कंप्लेंट? हो, म्हणजे पोलीस घेतील की काहीतरी ऍक्शन. हा. ड्रायव्हरला सांग गाडी काढ म्हणा. बाबा, आपण सगळं प्रॉपर फ्लो मध्ये करूयात. हा, म्हणजे कांद्या पोह्याच्या कार्यक्रमापासून ते पाठवणीपर्यंत सगळं. मिनिट. ए बाई, अगं गंमत करत होते मी. पण मी गंमत करत नाही या आई. आपण ना घरूनच सुरू करू. म्हणजे बाबा आईला बघायला येईल तेव्हापासूनच खरा तामझाम सुरू होईल. मी आणि आई मुलीकडचे, तर मी घरीच राहणार. तुम्ही आईला बघायला बाहेरून या. असं काही होणार नाही वेडी. ए बाबा बाबा, थांब थांब, इथेच थांब. आणि मी हा मी काय पडोसन हो क्या? माझ्या भाईचं लग्न आहे हा. मी अगा तू ऑफकोर्स. अरे तू मुलाकडची. ते लग्नात करवलीचा मान असतो ना, तो तुझा. ए काय हे, काय आचरटपणा चाललाय? नको नाही, थांबा बरं. आई काय आचरटपणा वगैरे, मज्जा येईल. आणि कांदे पोह्याचा कार्यक्रम तर झालाच एक मिनिट. असं काहीही होणार नाही. हो नाहीतर काय. लोक काय काय म्हणतील माणसं. यांना मजा वाटते. आपलं वय काय. अगदी बरोबर आहे आईचं. मी सांगतोय ते ऐका. आपण साधं रजिस्टर लग्न करूया ना, कशाला तामझाम हवाय का? एक्झॅक्टली.
लोकांच्या नजरेत हे दोघे मॅरिड आहेत ना, त्यांना काय सांगणार आपण? यार मोहिनी, ये तो सोचा ही नहीं हमने. क्या काय सांगायचं? ही आयडिया, आपण ना आई बाबाच्या लग्नाचा वाढदिवस आहे असं सांगू आणि त्या निमित्ताने लग्नाचे विधी परत करतोय असं सगळ्यांना सांगू. चालेल? क्या आइडिया दिया है यार. आई बाबा, आता तुम्हाला काही अडचण आहे? हाँ, कुछ प्रॉब्लम है क्या मैडम? आता काय तुम्ही दुसरा कुठला ऑप्शन ठेवलाय का? ए भाई, ऑप्शन तसाही नव्हता. आम्हाला जे पाहिजे आम्ही तेच करणार है ना. असं आहे काय? हे मजा येईल. ए, मी लगेच पोहे बनवायला घेते. ए हे दी, चल चल चल. मला नाही येत पोहे बनव. पण मी काय करू आता? हा मी याला रेडी करते ना, पटकन रेडी होईल. चल 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 चल, आपण रेडी अगं, होऊया. चल. ए, नाही 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 नाही, याला नको. मुलं तर काय पटकन रेडी होतात. मुलगी महत्वाची. मुलगी छान दिसली पाहिजे. चहा ठेव. चल 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 चल, पटकन काहीतरी छानशी साडी बिडी नेसू, मुलगीला तयार करून आणते. आलेच. हो सर नाही. मावशी, ओ काका, ओ दादा नाही. ओ दादा नाही. ओ काका. सर. ओ दादा नाही. ओ मावशी सांगा ना, मावशी. ओ काका. ओ मावशी सांगा ना, काका. मुक्या प्राण्याला त्रास दिलात ना, मग आता शिक्षा भोगायची वेळ आली तुमची. आवाज नाही पाहिजे. ते सगळं जसं लोकांनी शूट केलं होतं तसं हेही झालं पाहिजे. तू करायचंस काय? आरके कोणाला अक्कल शिकवायला जात नाही, पण गेलाच तर शिकलेलं विसरू देत नाही. अरे बाप. ओ नाही. ओ नाही नाही. हात पुढे कर. आम्ही नाही करणार असं. हात पुढे कर. नाही ना. आरके साहेब. नाही ना.
गुड. व्हायरल करत आहे. आरखेने केलेल्या शिक्षेचं डॉक्युमेंटेशन राहायला पाहिजे इंटरनेटवर. आणि या मुलांना ते आयुष्यभर दिसलं पाहिजे, नाही का? त्या मुख्य जनावराला आपल्या शेल्टरमध्ये नाही. यांचंही बघ, काय ड्रेसिंग वगैरे करायचं असेल ते करून टाक. येस सर. गार्ड्स फॉलो मी. अरे बघा जरा त्यांना पोस्ट. यांना आम्ही तात्काळ हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे. अगं दी, काहीच काम करत नाहीयेस तू. एक काम कर, 1 किलो पेढे घेऊन ये जा. पेढे? कशाला? कशाला काय लागतील ना आता बघण्याच्या कार्यक्रमाला. हे काय नॉनसेन्स चाललंय सगळं. आता काय झालं? तू त्यांना म्हणालीस लग्न करा, त्यानंतर तू त्यांना सांगितलंस की नाही तुमचा वेळ घ्या, विचार करा. माझं काय? माझं ओपिनियन विचारावं असं वाटलं नाही तुला? मी विचारलं होतं तुला दी, आणि तू आई समोर हो सुद्धा म्हणालीस. विसरलीस का? आणि मला सांग, आई बाबा लग्न करतायत ह्याचा तुला काही प्रॉब्लेम आहे? तसं नाही, पण आपले ओरिजिनल बाबा अजूनही त्या माणसाला तू बाबा म्हणतेस? म्हणजे तो अमरापूरचा नराधम नालायक माणूस, म्हणजे आपल्या आईचा नवरा, तो जिवंत आहे ना अजून. असले इलिगल धंदे कसे सुचत आहेत तुला? आपल्या आई बाबाने लग्नाला होकार दिलाय, त्याचा आनंद नाही झालाय का तुला? नाही म्हणजे आय एम हॅपी ना. मग जा 1 किलो पेढे घेऊन ये. हे कशाला हवंय सगळं? चहा पोह्याचा कार्यक्रम, संगीत, मेहंदी, हे ते. सरळ 2 हार घ्या, त्या गळ्यात घाला आणि संपवाना विषय. जगासाठी ते आपले आई बाबा आहेत ऑलरेडी. का नॉनसेन्स प्रकार करायचे तुला मोहिनी? माझ्या एकटीच्या आनंदासाठी हे सगळं करतेय का मी? बघ ना, गेले काही दिवस जे काही घडले त्यामुळे सगळे स्ट्रेसमध्ये आहेत. आपण अशी थोडीशी गंमत केली ना तर सगळ्यांचा स्ट्रेस कमी होईल. तू पण यात भाग घे, तुलाही छान वाटेल. ते पोहे बघ भिजलेत का? दे दे ना बघ. भिजलेत. अजून काही? जा 1 किलो पेढे घेऊन ये. 500 रुपये ट्रान्सफर केलेत तुला. जा लवकर, जा 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 लवकर. एवढं ऊन आहे यार मोहिनी. काय बघतोयस? घे बघ ना. अगं काय केलंय त्याने बघ. अगं काय चाललंय याचं? अशाने जेलमध्ये जायला. 2 दिवसावर ऍड शूट आली ना याची. आता काय? आता जेलमध्ये जाईल, बदनामी होईल, क्लायंट भडकतील आणि हातात आलेले सगळे कॅम्पेन निघून जातील. कामं झाली? मग जा, जाऊन करा. कधी कळणार तुला या गोष्टी? अगं अरे काही जणांसाठी ह्या गोष्टी जस्टिस असू शकतात ना.
म्हणजे त्या मुलांनी त्या कुत्र्यांना त्रास दिला आणि मग राघवनी त्या मुलांना शिक्षा केली. फिल्म मधला हिरो खऱ्या आयुष्यात सुद्धा हिरो होतोय. राघव, काय चाललंय तुझं? अजिंक्य, पाणी दे जरा. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. काय चाललंय तुझं? कशाला पडलायस त्या भानगडीत? व्हिडिओ पाहिलास ना, तरी विचारतोय. तू पाहिलास नाही? हो. काय चुकलं? अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? करू दे ना त्यांना, काय करायचंय मरू दे तिथे. तुला काय? सर सर, चूक केली तर पनिशमेंट मिळणार. कोण आहेस तू? DRK. आणि गल्लीतल्या पोरांबरोबर नडतोस? ओळखतोस तरी का तू त्यांना? कोण लागतात तुझे ते? काय ना, चूक केली तर आरके धडा शिकवणार आहे नक्की. आणि धडा शिकवायला कोणाशी संबंध असायची गरज नाही, किंवा ओळखही असायची गरज नाही, नाही का? सर 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 बंटी, घर आहे, हळू जरा. सर, पोलीस आलेत खाली. सर, तुमच्या विरुद्ध तक्रार केली त्या मुलांच्या घरच्यांनी. अरेस्ट वॉरंट पण आणले त्यांनी. वॉरंट आहे? आलो म्हणून सांग. आलो. येतोस पाठवणीला? मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. राघव कॅमेरा समोर ऍक्टिंग करतो आणि मला खऱ्या आयुष्यात करावी लागते. आता पुन्हा एकदा आदर्श आई व्हावं लागेल राघवसाठी. वकिलाला फोन कर. आम्हाला पण सांगा. सर, सॉरी आरके सर, म्हणजे मला प्रोसिजर्स तर फॉलो कराव्याच लागणार आहेत. इनफॅक्ट मी तर तुमचा मोठा फॅन आहे. मी काय, आम्ही सर्वच तुमचे फॅन आहोत. तुमच्या नावाचं वॉरंट निघालंय सर, सो तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागणार. पण ती ऑफिसर म्हणतात ना, अरेस्ट वॉरंट आहे. मग असणार काय चेक करणार आहेस? माझी काहीच हरकत नाहीये ऑफिसर. मला फक्त एकच प्रश्न आहे की नेमकं असं मी केलंय काय ज्यासाठी तुम्ही पाहुणचार करायला आलात घरी? सर, तुम्ही त्या मुलांना मारहाण केली आहे ना? मारहाण नाही, पनिशमेंट, शिक्षा. जगाचा एक
नियम शिकवला त्यांना, जो खरं तर त्यांना त्यांच्या आई वडिलांनी शिक्षकांनी शिकवायला हवा होता, पण मी शिकवला. आणि तो नियम हाच की करावं तसं भरावं. त्यांनी मुक्या प्राण्यांना त्रास दिला ऑफिसर, मी त्यांना दिला. सर, हा तुमचा भावनिक मुद्दा झाला, पण आम्हाला अॅनिमल राईट्स वाल्यांकडनं कंप्लेंट आली आहे. अहो सर, आम्ही रीतसर त्या मुलांना पोलीस स्टेशनला बोलवणार होतो आणि कायद्याच्या दृष्टीने आपण त्यांच्या ऑफिसर, नाही ठीक आहे, तुमचं म्हणणंही बरोबर आहे. गुन्हा मी केलाच आहे आणि त्यासाठी जी काही शिक्षा करायची असेल ती करा मला. मला एका क्षणाचाही रिग्रेट नाही वाटणार. पण मुक्या प्राण्यांना त्रास दिल्यानंतर काय होतं हे सगळ्या देशाला कळायला हवं.